रात्री पाऊस येऊन गेल्यामुळे ना वातावरण इतकं छान झालं होतं ना, खूप भारी आणि खूप मस्त वाटत होतं. तर म्हटलं चला आता मस्त गवती चहा टाकून ना चहा बनवू. तर मग आहे ना गवती चहा टाकून ना मस्त असा ना फक्कड असा ना चहा बनवला आणि मस्त उकळी येऊ दिली आणि ना बाहेर बसून ना अंगणामध्ये चहा पिण्याची मजा ना काहीतरी वेगळीच असते. तर मग आहे ना चहा ओतून घेतला. ओतल्याच्या नंतर अंगणात आले, पायरीवरती बसून ना मस्त असा आहे ना चहा घेतला. चहा घेतल्याच्या नंतर ना तर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी. तर मग स्वयंपाकाची तयारी करायला गेले तर कांदे संपलेले होते. तर मग चाळीमधून ना कांदे घेऊन यावं म्हटलं. तर मग कांदे घेतले. कांदे घेऊन ना मस्त अशी ना कांद्याची चटणी बनवली. तर मग बारीक कांदा चिरून घेतला. चिरल्याच्या नंतर ना चूल पेटवली. चुलीवरती तवा ठेवला. तव्यावरती तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर कांदा टाकला आणि मस्त असा ना परतून घेतला. परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना जिरं, थोडेसे ना लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा सांबार मसाला आणि थोडासा मॅगी मसाला टाकला ना, त्याची चव आहे ना मस्त लागते बरं का. तर मग आहे ना लाल तिखट वगैरे सगळं टाकून, हळद टाकून ना पूर्ण आहे ना एकत्र करून घेतलं. ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलं. त्यात थोडंसं पाणी टाकून ना शिजवून घेतली आणि ना चटणी मस्त अशी तयार झाली. आणि बाकीची कामं आवरून ना आता कांदे भरायचे होते. तर ह्या गोण्या पूर्ण ना लोड करायच्या होत्या तर आज. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.